नमस्कार. सक्षमच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शिल्पा तळवेलकर, आपली लर्निंग फॅसिलिटेटर आणि काउन्सिलर. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपले ज्ञानेंद्रिय कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ आणि त्याशिवाय जे 3 प्रोप्रायोसेप्शन, वेस्टिब्युलर आणि इंट्रोसेप्शन सेन्स जो असतो, तिथनं कशी माहिती गोळा होते. त्या माहिती गोळा करण्यामध्ये जर काही त्रुटी असली तर त्याच्यामुळे लर्निंगवर काय परिणाम होतो आणि तो परिणाम झालेला आहे ही लक्षणं आपण कशी ओळखायची, ह्याच्याबद्दल तो व्हिडिओ होता. आता जी माहिती गोळा केलेली असते, ब्रेन किंवा मेंदू ती कशी प्रोसेस करतो ह्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. हे जे प्रोसेसिंग असतं ते सांगण्याकरता मी एक उदाहरण देईन. कल्पना करा की तुम्ही स्कूटर चालवताय आणि स्कूटर चालवत असताना एकदम अचानक असा वादळी वारा सुरू होतो. डोळ्यात धूळ जाते, सगळीकडे एकदम अंधारून आलेलं आहे, विजा चमकत आहेत, तुम्हाला ढगांचा गडगडाट ऐकू देतोय, हवेमध्ये गारवा जाणवतोय आणि तुम्ही हे सगळं झाल्यानंतर एकदम तुमच्या स्कूटरचा वेग वाढवता. पण हे का होतं? अजून पाऊस तर पडायला सुरुवात झालेली नाही आहे, मग तुम्ही वेग का वाढवलात? तर जे ज्ञानेंद्रियांनी माहिती दिली आजूबाजूच्या होणाऱ्या बदलांची, मेंदूकडे ते माहिती देतात. मेंदू ती माहिती तुमच्या पूर्वीच्या अनुभवांबरोबर लिंक करतो आणि मग त्याच्यानंतर तो तुम्हाला सांगतो की हे असं वातावरण होतं, त्यावेळेला मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तू भिजशील, त्यामुळे तू तुझा स्पीड वाढव. आणि मग तुम्ही स्पीड वाढवू, तो तुमचा रिस्पॉन्स आहे. तुम्ही स्पीड वाढवून घरी पोचायचा प्रयत्न करता. आता ह्याच्यावरनं तुम्हाला ढोबळपणे कळेल की मेंदू माहितीला कसं प्रोसेस करतो. आधी ज्ञानेंद्रियांकडनं माहिती गोळा होते, ती माहिती सगळी संकलित एकत्रित होते आणि ती तुमच्या पूर्व अनुभवांबरोबर लिंक होते. ती लिंक झाल्यानंतर तुम्ही रिस्पॉन्ड करता. किंवा जर तुम्ही लगेच रिस्पॉन्ड करायची गरज नसेल तर मेंदू ती माहिती जर गरजेची असेल तर ती स्टोअर करून ठेवतो, म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये, लॉंग टर्म शॉर्ट टर्म मेमरीमध्ये ती स्टोअर केली जाते. म्हणजे मग पुढे जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल त्यावेळेला तुम्हाला ती वापरता येते. तर हे झालं रफली हे मेंदूचं प्रोसेसिंग कसं असतं त्याच्याबद्दल. आता अजून एक उदाहरण देते. तुम्ही यावेळेला आता गाडी चालवताय. गाडी चालवताय, म्युझिक सुरू आहे गाडीमध्ये, काचावर केल्यात, AC लावलाय छानपैकी, मुलं आहेत गाडीमध्ये, त्यांची पण किलबिल सुरू आहे आणि पाऊस पडतोय आणि पावसामध्ये तुम्ही एका ट्रॅफिक जॅममध्ये अडकता. पाऊस चांगला मुसळधार पडायला लागलाय तोपर्यंत आणि तुम्हाला समोरचं काहीच दिसत नाहीये. आता तुम्ही वायपर चांगला जोरात सुरू करता, काचा खाली करता, इकडून तिकडून डोकावून बघता की नक्की झालंय काय, आपण का अडकलेलं. पण त्याच्या आधी तुम्ही काय कराल, तुम्ही आधी तुमचा रेडिओ बंद करा आणि मुलांना सांगाल जरा शांत आवाज नकात काढू, मला समोरचं दिसत नाही आहे. खरं तर तुम्हाला सगळा जो इनपुट मिळणार आहे तुमच्या ज्ञानेंद्रियांकडनं, तो डोळ्यातनं मिळणार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही कानाला येणारा इनपुट आहे तो शट ऑफ करून टाकता. का? तर म्हणजे मेंदूला फक्त एका इनपुटकडे फोकस करता येईल. तर पहिलं जे उदाहरण होतं आणि दुसरं उदाहरण होतं त्याच्यामध्ये काय फरक आहे? तर पहिल्या उदाहरणात सगळं जे सेन्सरी इन्फॉर्मेशन आहे किंवा ज्ञानेंद्रियांकडनं येणारी माहिती आहे ती व्यवस्थित मेंदूपर्यंत पोचते आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो व्यवस्थित प्लॅन आणि ऑर्गनाईज करू शकताय. स्पीड वाढवून लवकर घरी पोचायचं हे तुम्ही करू शकताय निर्णय. पण जेव्हा तुम्ही गाडीत आहात त्यावेळेला पूर्ण आजूबाजूला काय होतं ह्याची माहिती पुरेशी नसल्यामुळे तुम्ही नुसतेच असुरक्षित, चिडचिडे आणि बेचैन झालेला आहात, कारण तुम्हाला पुरेशी माहितीच मिळाली नाही आणि काय करायचं आहे, किती वेळ मी अडकून पडणार आहे, नक्की का ट्रॅफिक जाम झालेलं काहीच समजत नाही आहे. तर हा या दोन्हीमधला फरक आहे. आता ह्याच्याकरता आपण अजून एक बघूया की मेंदूमध्ये जी माहिती मेंदूपर्यंत पोचते, ज्ञानेंद्रियांची माहिती ती कशी पोचते. तर ही माहिती असते ती इलेक्ट्रिक इम्पल्सच्या थ्रू पोचते. म्हणजे न्यूरॉन्स असतात, प्रत्येक ज्ञानेंद्रियांकडनं न्यूरॉन्स मेंदूपर्यंत माहिती पोचवतात. म्हणजे त्वचेकडनं मेंदूकडे, नाकाकडनं मेंदूकडे, कानाकडनं मेंदूकडे अशी जाते. आणि ते इलेक्ट्रिक इम्पल्स हे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे, तिसरा, चौथा, पाचवा अशी उडी मारत 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 ते मेंदूपर्यंत माहिती पोचवतात. हे न्यूरॉन्स असतात, हे कनेक्टेड नसतात, त्यांच्यामध्ये अगदी सूक्ष्म आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही अशी गॅप असते आणि म्हणून ती इलेक्ट्रिक इम्पल्स असा जावा लागतो. आता ह्या न्यूरॉन्सची जबाबदारी आहे की जो
इम्पल्स किंवा जी माहिती त्यांना ज्ञानेंद्रियाकडनं मिळाली आहे तीच क्वालिटी त्यांनी मेंदूपर्यंत तो इम्पल्स पोचेपर्यंत टिकवून धरायचे. हे त्या न्यूरॉनचं काम आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की ते न्यूरॉन्स नीट काम करत नाहीत. काम नाही करत म्हणजे काय होतं, तर तुम्ही समजा जर एखादा इलेक्ट्रिक बल्ब असला, लूज कनेक्शन असलं त्या इलेक्ट्रिक बल्बचं, तर मग तो बल्ब मध्येच एकदम ब्राईट होतो, मध्येच डल होतो, मध्येच फ्लिकर करायला लागतो किंवा बंद होतो, परत सुरू होतो. तर जर न्यूरॉन्स ही जे इलेक्ट्रिक इम्पल्स आहे ती अशा प्रकारे जर मेंदूपर्यंत पोचवायला लागले, तर मेंदूला जी माहिती मिळेल ती त्या गाडीवाल्याला जशी कंडिशन झाली होती तशीच होईल. जी माहिती मिळेल ती अतिशय अपुरी, अस्पष्ट आणि त्याच्यात काहीच क्लॅरिटी नसलेली अशी माहिती मिळेल. आणि त्याच्यामुळे मेंदूला आजूबाजूला काय होतंय ह्याचा अजिबात अंदाजच येत नाही. मग ती जी माहिती असते त्याचा काही उपयोग पण नाही, म्हणून मेंदू बऱ्याच वेळेला त्यातली काही काही माहिती असते ते डिस्कार्ड करून टाकतो, कारण त्याचा उपयोग नाही आहे. ह्याच मेंदूच्या अवस्थेला आपण सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर असं म्हणतो. सेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रियांकडनं येणारी माहिती, त्याचं प्रोसेसिंग, आणि त्याचं डिसऑर्डर किंवा ते सेन्सरी इंटिग्रेशन प्रॉब्लेम म्हणतो. काही मुलांमध्ये, ज्या मुलांमध्ये काही डेव्हलपमेंटल डिलेज आहेत किंवा ज्यांना शाळेमध्ये अभ्यासामध्ये किंवा काही बिहेवियरमध्ये प्रॉब्लेम येत असतो, त्यांच्यामध्ये थोड्याफार का प्रमाणात हा सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर हा असतोच. तर त्याची लक्षणं काय, तर हे मूल असतं, हे जन्माल्यापासून हा प्रॉब्लेम असल्यामुळे कुठलंही मूल आईला येऊन हे सांगणार नाही की आई मला जरा व्हिज्युअल इनपुट कमी मिळतोय किंवा ऑडिटरी इनपुट कमी मिळतोय, त्याच्यामुळे मी खूप चंचल आहे. तर त्यांना हे माहीतच नसतं, कारण त्यांनी जन्माल्यापासून हे असंच बघितलेलं असतं. पण मग आपल्याला कसं ओळखू येईल की मुलाला हा प्रॉब्लेम आहे, तर मुलाचं चालणं, बोलणं आणि इतर माइलस्टोन्स असतात ते थोडे थोडे डिले होत जातात. अजून एक की त्या मुलांना साध्या साध्या गोष्टींमध्ये म्हणजे बॅलन्स सांभाळणं, जिना उतरणं चढणं, उंचीवरनं उडी मारणं किंवा अलर्टनेस त्यांचा, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. आणि माहिती पुरेशी न मिळाल्यामुळे जसं तो गाडीमधला माणूस एक इनपुट खूप जास्ती सीक करायचा प्रयत्न करत असतो आणि एक इनपुट शट ऑफ करायचा प्रयत्न करत असतो, कानाचा शट ऑफ आणि डोळ्यांनी जास्ती माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे तो इतका बेचैन आहे. तसंच ही मुलंसुद्धा तो सगळे सेन्सरी इनपुट्स आहेत ते बॅलन्स करण्याकरता ते अतिशय बेचैन होतात, त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही, ते एका जागी बसून काम करू शकत नाही. आता हे असं सगळं होत असताना आपण जर अशी अपेक्षा केली की त्या मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, फळ्यावरचं सगळं नीट उतरवून घ्यावं, टीचर काय सांगते ते नीट समजून घ्यावं, तर ही अपेक्षा करणं जरा जास्त होतं, शक्य नाही आहे ते होणं. ह्याच्यावर उपाय काय, तर तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरकडे जाता तेव्हा किती 10 मिनटं तुम्ही मुलाला घेऊन डॉक्टरकडे जाता, काही सर्दी पडसं, खोकला, ताप झाला तर त्या 10 मिनिटामध्ये बऱ्याच वेळेला जर अगदी माइल्ड स्वरूपाचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या हे लक्षात येणार नाही. तर मग तुमचा रोल काय त्याच्यामध्ये, तर तुम्ही जेव्हा शाळेमध्ये जाता, शिक्षकांना भेटता, त्यावेळेला जर शिक्षक मुलाची काही तक्रार करत असतील तर ती निगेटिव्हली न घेता अतिशय पॉझिटिव्हली घेऊन शिक्षकांना विचारा की हा लक्ष केंद्रित करत नाही किंवा काम पूर्ण करत नाही, म्हणजे नक्की काय होतं, हा काय करत असतो त्यावेळेला, हा त्याच्या वस्तू नीट सांभाळून ठेवतो का, अलर्ट असतो का, इतर मुलांच्या तुलनेत ह्याच्यामध्ये काय अभाव आहेत, हे सगळं एकदा तुम्ही नोंद करून घ्या. घरीसुद्धा मुलामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत की जरा असं म्हणजे जरा हार्ड असलेल्या फोडी किंवा सूप प्यायला दिलं तर त्याच्यामध्ये जर भाज्यांच्या फोडी आल्या तर ते थुंकून टाकतात. एकाच टेक्स्चरचं जेवण शक्यतो त्यांना आवडतं. त्याच्यानंतर मग पेन्सिल धरायला नको वाटते, धरली तरी ते किती दाब देऊन लिहायचं हे समजतच नाही. सतत उड्या मारत असतात, सोफ्यावर उड्या मार, जमिनीवर उड्या मार, वरनं खाली उड्या मार, हे असं करत असतात. किंवा त्यांचं कशातच लक्ष केंद्रित होत नाही, कुठलाही खेळ खेळायला बसले की सारखा तो धरसोड असं करत राहतात. या सगळ्या गोष्टींची तुम्ही एक यादी करा, तुमच्या डॉक्टरांना भेटाल त्यावेळेला त्यांना हे सगळं दाखवा, त्यांना विचारा की माझ्या मुलामध्ये ही लक्षणं दिसत आहेत, तर त्याला कुठला हा सेन्सरी प्रोसेसिंगचा प्रॉब्लेम नाही आहे ना, किंवा सेन्सरी इंटिग्रेशन प्रॉब्लेम नाही आहे ना. जर तसं डॉक्टरांना वाटलं तर ते तुम्हाला थेरपिस्टकडे गाईड करतील.
हे जे सगळे सेन्सरी प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यात ADHD झालं, ऑटिझम झालं, लर्निंग डिसॅबिलिटीज आहे आणि सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर, ह्या सगळ्यांची जी लक्षणं असतात ना, ही खूप जास्त एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होतात. त्यामुळे जेव्हा जर डॉक्टरांनी तुम्हाला मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी आहे किंवा ऑटिझम आहे म्हणून काही औषधं दिली असली, तर त्याच्या आधी, औषधं देण्याच्या आधी एकदा सेन्सरी प्रोफायलिंग करून घेऊन मुलाला काही सेन्सरी प्रॉब्लेम नाही आहे ना, हे एकदा बघून घ्या, कारण तो बहुतेक वेळेला असतोच. आता हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो का? तर 100% होऊ शकतो. हे सेन्सरी प्रोसेसिंगचा प्रॉब्लेम करता आपण ऑक्युपेशनल थेरपी घेतो, ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे जातो. त्यांचे थेरपी सेंटर्स असतात. काय प्रकारची थेरपी असते? तर मुलांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून खेळायचं, वेगळे वेगळे टेक्स्चर्स द्यायचे, मोठे जिम बॉल्स द्यायचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झोपाळे, मसाजेस, बैठे खेळ ज्याच्यामुळे त्यांचं अटेन्शन वाढेल किंवा एका ठिकाणी बसून राहायची त्यांची कपॅसिटी वाढेल, अशा त्यांना ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. घरीसुद्धा काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात आणि मुलं ही खरोखर एन्जॉय करतात आणि आनंदाने करतात. ऑक्युपेशनल थेरपीचा हा एमच आहे की मुलांना आवडतील अशा ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा करायची आणि एक वेगळे न्यूरल पाथवेज बनवायचे की ज्याच्यामुळे ब्रेनचं फंक्शनिंग सुधारू शकेल. हां, तर ही थेरपी नक्की घ्या, कारण ही थेरपी सुरू झाल्यावर अक्षरशः 8-10 दिवसांमध्ये किंवा 8-10 सेशन्समध्ये मुलं बऱ्यापैकी सेटल व्हायला लागले ते तुमच्या लक्षात येईल. त्यांची झोप सुधारते, त्यांचं अटेन्शन स्पॅन सुधारतो, एका ठिकाणी बसणं सुधारतं, सततची चिडचिड करणं किंवा उड्या मारणं हे करणं हे सगळं कमी होऊन जातं आणि हा फरक तुम्हाला फार लवकर लवकर जाणवायला सुरुवात करेल. हे सगळे एकदा थेरपी सुरू झाल्या, मूल सेटल झालं की मग आपण त्यांना एक असं छान सॉलिड फाउंडेशन देतो की ज्याच्यामुळे ते फाउंडेशन मिळाल्यामुळे मुलं पुढे अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतील. लिहिणं, वाचणं, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजून घेणं विषय, हे सगळे जे पुढच्या ज्या स्किल्स आहेत हे ह्या फाउंडेशन चांगला असला तर होऊ शकेल. तर मुलांना जरूर डॉक्टरांकडे घेऊन जा, सेन्सरी हिस्ट्री त्यांची बनवा, थेरपिस्टची गरज असेल तर थेरपी करून घ्या आणि मुलांना एक असं मस्त फाउंडेशन द्या की ज्याच्यामुळे त्यांच्या लर्निंगमध्ये एक छान जम्पस्टार्ट मिळेल आणि मुलं नक्कीच त्याच्यामध्ये खूप छान प्रगती करू शकतील. अशाच माहिती करता आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.